अनुदिनानुतापे तापलो रामराया परमदिनदयाळा नीरसी मोहमाया अचपळ मनमाजे धावरे धावाता तुझ विनशिण होतो भजन रहित रामा सर्व ही जन्म गेला स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला रघुपती मती माझी आपुलीशी करावी विषयजनित सुखे सौख्य होणार नाही रविन रघुनाथा ओखटे सर्व काही रविकुळ टिळकारे हित माझे करावे दुरित दुरी हरावे सस्वरूपी भरावे तनु मनुधन माझे राघवा रूप तुझे तुझ विणमद वाटे सर्व संसार होजे प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी अचल भजन लीला अनागलियास तुझी चपळपण मनाचे मोडिदा मोडवेना सकळ स्वजन माया तोडिदा तोडवेना घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा म्हणून करुणा हे बोलतो जळत हृदय माझे जन्मकोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूरलोटी तळमळन्यो वीरे रामकारुण्य सिंधू षडरी पुकुळ माझे तोडियाचा संबंधू तुझ विण रघुनाथ हे कोण जाणेल माझी शिणत शिणत पोटी लागली आस तुझी झळकरी झळ घाली धाव पंचाननारे तुझ विणमद आता नेते जंबुकी वास रामलावण्य पैटी म्हणून मद पोटी लागली आस मोठी दिवस गणित मेटी मान ठेवून कंठी अवसड मद भेटी देतकाली न मिठी जननी जनकमाया लेकरू काय जाणे हाणदा वत्सरेणे जळधर कण आशा लागली चातकाशी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी तुझ विणमद तैसे दाहले देवराया विलग विषमकाळी तोटली सर्व माया सकळ जन सखादू स्वामी आणिक नाही वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही स्वजन जनधनाचा कोण संतोष आहे रघुपती विण आता चित्त कोठे न राहे जीवलग जीव घेती प्रेत सांडो निधाती विषय सकळ नेती महागुता जन्म देती सकळ जनभवाचे वैभवाचे जीवलगम कैचे चालते हे चिसाचे विलग विषमकाळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी सुख सुख म्हणता हे दुःख ठाको निहाले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले भ्रमित मन कळेना देह वळेना परमहित कठीण देही देहबुद्धी वळेना उपरती मदरामी दाहली पूर्णकामी सकळ ब्रह्मविरामी रामविश्रामधामी घडी घडी मनाता आप रामरूपी भरावे रवी कुळटिळकारे आपुलेसे करावे जळचर जळवासी नेणती त्या जळासी निशिदिनी तुझपाशी सुकलो गुणराशी भूमिधर निगमासी वर्णवेना जयासी सकळ भुवनवासी भेट दे रामदासी जय जय रघुवीर समर्थ
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तस्मत्स्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। वंशीविभूषितकरान्नवनीरदाभान् पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पुण्डरीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेवतुकाराम ज्ञानेश्वर महाराज की। जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करो। आद्याचार्यांपासून अस्मदाचार्यांपर्यंत सकल संत आचार्यांना साष्टांग अभिवादन करो। उपस्थित साधकांबद्दल सद्भाव प्रकट करो। संतांच्या परमकृपेमुळे या घोर कलियुगाच्या प्रवाहातून आपल्याला ओढून काढून 10-15 दिवस, कुणाला 4 दिवस सवड काढून इथं आणलं, आपला निवास या ठिकाणी घडवला। ही सगळी त्या संतांची कृपा आहे। काही संतांनी लिहिलं आहे, तुमचं काही सुकृत आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी। आणि याच्यातून अनेक वारकरी मंडळी, कोणी पायी, कोणी एसटीनं इथपर्यंत नवमी दशमीपर्यंत पोहोचले। मायेच्या चक्रामध्ये
हा मोहग्रस्त जीव मोहरहित अवस्थेत तळमळतो, पुन्हा मोहात जाण्याकरता तडफडतो. अतिपरिचयाचा परिणाम त्या मोहाविषयी अशी एक आसक्ती तयार होते की तिथून सुटल्यावर पुन्हा कधी तिथं जाईल अशी या जीवाला अवस्था झालेली असते. आणि त्याप्रमाणे पंढरपुरातली 2/3 यात्रा परत गेली. 1/3 राहिले. मठामठातली अवस्था काही ठिकाणची 3/4 गेली, 1/4 राहिली. काहींची 2/3 गेली, काहींची निम्मी गेली. अशा प्रकारे घट होऊन आता जे राहिले ते काहींच्या मनात आहे थोडी गर्दी कमी झाली, आता नंतर दर्शन घेऊन जाऊ, दर्शन राहिलं आहे. आणि फार 10-15% अशी जीव आहेत की संत संस्कारानं प्रभावित असणारे पौर्णिमेपर्यंत राहण्याचा विचार करून राहिलेले आहेत. काही काहींच्या समोर अजून पौर्णिमेचा दृढ निश्चय नाही, फक्त द्वादशी जरा निवांत झालं म्हणजे काही कामं उरकून जाऊ असे काही आहेत. 1% पुढं असे राहतात की नाही महाद्वाराचा काला करून जाऊ, आणि 0.5% 2-5 दिवस अजून राहू पंढरपुरात असे आहेत. असे वेगवेगळ्या वर्गातली मंडळी असतात. आपल्या इथं सुद्धा अशी पुष्कळशी माणसं गेलेत. प्रकरणवार एवढा आपण ग्रंथ ऐकला आहे, तर आजच्या दिवसाकरता तरी निदान राहू असंही वाटणारे फार थोडे जीव आहेत. आज आपण 15 श्लोकाचं प्रकरण असणारा मनाचे श्लोक या प्रकरणातलाच कारुण्याष्टक हा शेवटचा भाग, श्लोक छंदातच असलेली ही करुणाष्टकं, हे 15 श्लोकाचं प्रकरण आहे. त्यापैकी आपण काल 14वा श्लोक पाहिला. आज सकाळीसुद्धा थोडंसं त्या 14व्या श्लोकावरच विचार केला. त्या निर्गुण निराकार परमात्म्याला शेवटची करुणा भागतायत की तू सगळीकडे आहेस, पण या पद्धतीनं तू जो आहेस त्याला आम्ही समजत नाही. निर्गुण निराकार आणि सगुण निराकार असे दोन्ही रूप मला आकलन होत नाही आहेत, तेव्हा तुझं सगुण दर्शन दे अशी करुणा समर्थांनी या शेवटच्या श्लोकात म्हटली आहे. भेट देईल म्हणजे सगुण लीला झाली पाहिजे माझ्याबरोबर, अशा पद्धतीनं या रामदासीचं म्हणणं आहे की मला तू भेट दे. सर्वव्यापक परमात्मा सगळीकडे आहे, तरी जीव दुःखीच राहतो. इलेक्ट्रिक वायर सगळी घरभर पसरलेली आहे. होल्डरला मुख्य ठिकाणावर बल्ब नाही, त्यामुळे वायरमध्ये करंट असूनसुद्धा आम्ही अंधारात असतो. त्याप्रमाणे बल्ब लागल्यावर जो प्रकाश मिळतो तीच शक्ती वायरमध्ये आहे सगुण निराकार रूपानं, पण बल्ब नसल्यामुळं त्या इलेक्ट्रिकचं सगुण दर्शन आम्हाला होत नाही. इलेक्ट्रिक वायर ही जशी इलेक्ट्रिक धारण करणारी असते, तसं हा जलधर शब्द वापरलेला आहे.
हा जो जलधर आहे जलवासीच आहे, परंतु त्या जळाला जसं जलधर म्हणजे ढग, ढगामध्ये पाणी आहे, ढग आणि पाणी याचं अभिन्न रूप आहे. जलधर पण आहे आणि जलवासी पण आहे. मासा पोटात पाणी धारण करतो आणि पाण्यातच राहतो. कबीरदास म्हणतात, मोही देखत आवत हासी, पानी में मीन पियासी. आमची अवस्था अशी आहे म्हणले. कबीर जसं म्हणले ना, मोही देखत आवत हासी, पानी में मीन पियासी. तशी माझी अवस्था आली आहे. तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा चुकलासी. या पद्धतीनं तुझ्याजवळ आहे हे गुणराशी, मी तुझ्याजवळ आहे, निश्चितीनं आहे, आणि तरीसुद्धा तुझा माझा वियोग आहे, तुझा माझा वियोग आहे, अशा प्रकारानं मी तडफडतोय. चुकलो गुणराशी. हे सगुण स्वरूपही व्यापक आहे, सगुण निराकार, आणि निर्गुण निराकारही व्यापक आहे. पंचमहाभूतामध्ये हे जलतत्व कधी सगुण असतं, कधी सगुण निराकार असतं. सगुण साकार जल, सगुण निराकार जल आणि निर्गुण निराकार. तसे देवा तुझी 3 स्वरूप आहेत. तर जलधर बरेच जीव आहे. आपण जसे थलचर आहोत, जलचर, थलचर, नभचर, नाना जीवांचे प्रकार दिलेले आहेत. आपल्या शरीराला पार्थिव शरीर म्हणतात. तर जलचर, जलधर आणि जळवासी 50% ज्या भूताचा आपल्यामध्ये भाग असतो त्याला त्या भूताचं शरीर मानलं जातं. पृथ्वीतत्व प्रधान शरीर, जलतत्व प्रधान शरीर. जलतत्व प्रधान जी जीवजंतू शरीर आहेत त्यातल्या बऱ्याच जलचरांचा आत सगळं पाणीच पाणी आहे आणि पाण्यातच राहतात. पण जलतत्वाचा महिमा त्यांना कळत नाही. हवेतच आपण असतो, आपल्या आत हवाच असते, पण हवेचा महिमा कळायला आपली हवेची घेण्याची क्रिया बंद पडली आणि तडफडलो म्हणजे कळतं. अतिपरिचयामुळं अन्नाची जाणीव जेवढी कळते तेवढी हवेची जाणीव कळत नाही. हवेची उपलब्धी उलट सुलभ आहे अन्नापेक्षा. अन्नाकरता काही प्रयत्न आहेत किंवा बाहेरून आगमापायीसारखं आहे. हवा सर्व ठिकाणी आपल्याला प्राप्त आहे. हवेवरच आपण जगतो, पण हवेच्या महिम्याला आपण समजत नाही. तर वरचा दृष्टांत आणि खालचा सिद्धांत.
जळचर जळवासी जलधर जळचर जळवासी नेणती त्या जळासी. तर मासा जलचरच आहे, जळवासी आहे, पण त्या जळाच्या सगळ्या स्वरूपाला जाणत नाही. नेणती उपयोग करतात, त्याच्यावरच जगतात, त्याच्यातच राहतात, पण त्याची जाण त्याला नसते. आपण ह्या हवेची जशी जाण विसरतो नित्य अतिपरिचय झाल्यामुळं, त्याप्रमाणे जळचर त्या जळाची जाण विसरतात. त्याप्रमाणे मी तुझ्याजवळ नित्य आहे. रामसुखदाजी महाराज फार वेगळ्या सिद्धांतावर बोलायचे. ते म्हणायचे लोक म्हणतात देव भेटत नाही, आणि माझं म्हणणं आहे देवाशिवाय दुसरं काही भेटूच शकत नाही, असं महाराज म्हणायचे. भेटायचं असेल तर फक्त देवच भेटू शकतो, बाकी काही भेटूच शकत नाही. का भेटू शकत नाही? तर जीव आणि तुम्ही सजातीय आहात, बाकी प्रकृत पदार्थ तुमच्याशी विजातीय आहेत, आणि त्यांचा आणि तुमचा कधी साक्षात पूर्ण संबंध होतच नाही. सजातीयतेबरोबर भेट होत असते. एक एक पूर्ण प्रवचन या शब्दावर झालेलं आहे. लोक म्हणतात देव भेटत नाही, मी म्हणतो देवाशिवाय दुसरं काही भेटूच शकत नाही, आणि तुम्हाला वाटतं संसार भेटतो, पण महाराज म्हणायचे संसार कधी कोणाला आजपर्यंत भेटला नाही, भेटणार नाही, भेटत नसतो. हे ऐकताना सिद्धांत मानवाची गडबड होते, पण जेव्हा जसा जसा सखोल विचार करायला लागतो तसतसं हे आपल्याला कळतं. आणि या भ्रमानच तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. माझ्या जवळ असून, मी सरळ त्याच्या सानिध्यात असून मला देवाची भेट नाही, मला देवाची भेट नाही, अशा व्यथेमध्ये देवाजवळ असून देवापासून चुकलो. अशी अवस्था आहे. या भगवत प्राप्तीचा हा सिद्धांत ऐकल्याबरोबर धारण होत नाही, पण फार दिवस ज्यावेळेला तुमचं चिंतन चालतं, चिंतनेचं द्रुपता, त्याप्रमाणे आपण तिथंच असतो. पण केवळ अज्ञान, अप्राप्तीचं जो काही दुःख, उत्कंठा, हे सगळं केवळ अज्ञान. मी उदाहरण सांगत असतो नेहमी. जर्मन स्वित्झर्लंडचा एक यात्री भारतात आला आणि भारताच्या या पाहुण्यांना सगळी स्थानं दाखवायची व्यवस्था झाली, जशा जशा पद्धतीनं शक्य होतं. पुष्कळ परदेशवासी आपल्या भारतातले काही तीर्थही पाहतात. त्याला निसर्गरम्य आनंद वाटावा म्हणून त्या यात्रेला हरिद्वारला आणलं. सुंदर घाट बांधलेला आहे, खळखळ नदी वाहते आहे, गंगाजी. गंगेत स्नान केलं, गंगेच्या किनाऱ्याने बसला, शांत वाटलं, खूप बरं वाटलं. मग स्मृती केंद्र जागं झालं. त्यांनी काही ग्रंथ वाचलेले होते आणि त्याच्या मनामध्ये एक संस्कार उभा राहिला की आपण ऐकलंय भारतामध्ये गंगा नावाची नदी फार पवित्र आहे. तिथे बसल्या बसल्या तो विचार करतोय की गंगा नावाची नदी फार पवित्र आहे, ते आलोच आहेत, आपल्याला गंगेला भेटायला पाहिजे. म्हणून आणणाऱ्या गाईड्सला
तो म्हणतो काय तुला जो खर्च येईल, कुठं जायचं असेल, किती वेळ लागेल तर काय हरकत नाही, पण मी पुस्तकामध्ये भारतातल्या गंगेचं फार नाव ऐकून आहे. तेव्हा मला गंगेला जायचं, तेव्हा तू काहीतरी कर. बसलाय कुठं? गंगेच्या किनारी, आणि विचारतोय काय? गंगेला जायचं आहे. मग आता त्याला किती चालावं लागेल, काय कष्ट करावं लागतील, किती वेळ लागेल, गंगा प्राप्त व्हायला त्याला काय लागेल? फक्त बुद्धीचा पटल उघडला पाहिजे. रामायणामध्ये पूर्णावतार रामाच्या बरोबर परशुरामाचा संवाद होतो, लक्ष्मणाचा संवाद होतो. आणि त्याला अहंकारानं राम कळलेला नसतो. खूप संवाद रागानं लाल होऊन करतात. आणि शेवटी लक्ष्मणानं त्या संवादाचा शेवट काय झाला? स्वतः राम बोलतायत, पण हा अवतार आहे याची खात्री पटली नाही तोपर्यंत देवासमोर आणि देवाशी बोलताना सुद्धा देवाच्या प्राप्तीच्या अभावाच्याच अंशात अभाव पद्धतीनंच तो बोलत होता. आणि त्या सगळ्या संवादातून काय केलं तर बुद्धीचे पटल उघडले, असं तुळशीदासांनी शब्द वापरला. तर अज्ञान पटल हे आपल्याला तुझ्याजवळ असून तुझ्यापासून वंचिततेचा अनुभव देत असतात. अज्ञान पटल उघडलं आणि ज्ञान झालं. त्या परदेशी माणसाला त्या गाईडनं सांगितलं की अहो तुम्ही जिथं बसल्यात नाही समोर पाहताय ना, हीच गंगा आहे. त्या हरिद्वारच्या यात्रेकरूला सांगितलं. तसं देवा तो यात्रेकरू गंगेजवळ असूनही गंगा भेटण्याच्या उत्कंठेमध्ये होता. तसंच निशिदिनी तुझं पाशी, हे गुणराशी निशिदिनी तुझं पाशी, आणि तरी चुकल्याचा भ्रम झाला. शास्त्रात फार उदाहरणं आहेत. आता 10 जण गंगा पार करून आले आणि गंगा पार करून आल्यावर आपण सगळे आलो का नाही म्हणून एकमेकाला गणती करायला लागले. आणि 10चे 10 जण मोजायचे पण स्वतःला सोडून, आणि भरायचे 9च. 10 जणांनी मोजूनही समज झाला, आपला 10वा गेला, लागले रडायला. बाहेरचा एक गृहस्थ आला. का रडताय? अहो आम्ही 10 जण आलो होतो ना, आमच्यातलं एक गेला बा, कुठं गेला काही कसा गेला काही कळना. आता तो दृष्टा होऊन तिसरा स्वतःला या 10तला समजत नसणारा जेव्हा ती भूल न करता त्याने हे 10 जण मोजले तेव्हा त्याला 10 दिसले. तो म्हणला 10 तर आहे तुम्ही. या 9 जणांनी मोजलं होतं 10 जणांनी, पण स्वतःला सोडून उरलेल्या 9 जणांनाच मोजलं. दहावा गेला. याच्यामध्ये स्वविस्मृती हे अज्ञान कारणीभूत झालं. 10वा गेल्याचं दुःख होण्याला कारणीभूत हे अज्ञान. ही गंगा आहे, या ज्ञानाचं अज्ञान असल्यामुळं गंगेजवळ असून तो गाईडला म्हणते मला गंगेला जायचं आहे, मला गंगेला नाही. तर त्याप्रमाणे देवाजवळ असून डोंगरे महाराज म्हणायचे
अरे तुमच्यातला देव गेला तर एका मिनिटात अच्युतम केशवम होईल. तर तुम्ही देवाच्या जवळ आहात, देवाच्या सानिध्यात आहात. 1 मिनिटापुरते नाही, निशिदिने, रात्र आणि दिवस. निशिदिने तुझं पाशी. ह्या आमच्या अल्पज्ञ अल्पशक्तिमान जीवापेक्षा तू सदा सर्वदा सर्वांच्या बरोबर सर्वत्र आहेस. असा तू गुणराशी असून सुद्धा केवळ अज्ञानामुळं तुझ्या पासून आमचा विलय झाला आहे, असा विरहामध्ये आम्ही रडतोय, असं आमची चूक झाली. जळधर जळवासी असून जळाला जाणत नाही. मला असं म्हणतात की पाण्यातल्या माशाला जर तहान लागली तर त्याला पाण्याच्या बाहेर जाऊन आत जाता काही माशांना उलटं होऊन पाणी पिता येतं. जसं त्या सापाच्या विषाची रचना आहे, सरळ चावल्यावर ते विष खाली उतरतच नाही. त्या सापाला उलटं व्हावं लागतं आणि उलटं होण्याची पकड घेण्याकरता फार जोरात चावावं लागतं. म्हणून साप चावला आणि कळलं नाही, काहीतरी भ्रम समजायचा. असं आहे, भेद्रपान म्हणतात त्याला. कधी कधी उलटं न होता साप आता पाय बी पडला तर पकडण्याचा प्रयत्न करणार, साधारण दंश करतो, पण विष त्याचं त्यामध्ये जात नाही. तर तसं पाणी पिण्याकरता जी माशाची रचना आहे, सतत तोंडातून पाणी चाललं असतं, कल्ल्यातून ते बाहेर पडत असतं, पण ते पाणी तहान भागवायच्या उपयोगाला येत नाही. आपण जशी हवा सतत घेतो तितका सहज पाण्याचा संबंध जळवासी असणाऱ्या जळचरांचा असतो. पण आपल्या उद्देशपूर्ती करता जी पद्धत आहे ती पद्धत स्वतंत्र आहे. म्हणून सामान्य वेळेला त्या जळाचं ते अंग त्याला कळत नाही. सामान्य दृष्टीनं पदार्थ असून सुद्धा पदार्थाच्या अप्राप्तीच्याच भ्रमामध्ये जीव असतो. आणि म्हणून ह्या भ्रमज्ञानानंच आपल्याला चुकल्याचं जे काही भ्रम निर्माण झाला आहे, या भ्रमज्ञाना झाला आहे. त्याच्यातला देव कळत नाही. जळातलं जलतत्व त्याला तहान लागल्यानंतर सरळ त्याच्या पोटातून जात असतं तरी त्याला कळत नाही. आणि म्हणूनच कबीरजी म्हणले, पाणी में मी न पियासी मुही देखत आवतास. त्यामुळे हे कळायला सर्व ज्ञानदाता असणारे आगम निगम म्हणजे पुराण वेद हे नेती होऊन थकले. तसं तुझ्या सर्वव्यापक स्वरूपाचं ज्ञान अनुभवायला हे वेद जसे थकलेत ना, त्यांना सुद्धा याचं वर्णन करता येत नाही. तर असा सर्वव्यापक आहेस तू, सकळ भुवनवासी सर्वव्यापक आहेस. पण माझी करुणेची अपेक्षा शेवटची ही आहे, मला निसंशय करण्याकरता माझे इंद्रिय या सर्वव्यापक तुला अनुभव घेण्याला असमर्थ आहेत. म्हणजे ससीम ताकदीच्या या इंद्रियांना तू प्राप्त झाल्याचा आनंद होण्याकरता मला तू सगुण साकार रूपानं दर्शन दे. विश्वरूप पाहिल्यावर सुद्धा शेवटी अर्जुन भगवंताला म्हणतो, आता हे तुझं आवर आणि तुझं जे चतुर्भुज रूप जे आहे ना तेच मला दाखव. विश्वरूपाने कळालं एवढंच,
सकळ भुवनवासी आहे, हा अनुभव झाला. पण स्वतंत्र भेटीचा आनंद पुन्हा चतुर्भुज रूपात तू ये अशी प्रार्थना करून जसा अर्जुनाने मागितला, तसंच मला या करुणेचा वर्षाव कर. माझ्यावर तू ही करुणा केली आहे, मला कळतंय की तू सकळ भुवनवासी आहे. पाण्यात राहून जसं पाण्यात मासा तहानलेला आहे, तसं तुझ्या सकळ भुवनवाशीच्या जवळ राहून मी साक्षात्काराविना तडफडतोय. म्हणून मला तू आता सगुण साक्षात्कार करून दे, भेटीले रामदासी. बस. तर ही माझी इच्छा आहे. करुणेचं हे जे शेवटचं स्वरूप आहे, तू कुठं नाही असं नाही. तुझा महिमा शब्ददृष्ट्या सुद्धा ससीम रूपातच सगळ्या वेदांना पुराणांना कळलेला आहे. मग तू आता एकच काम कर एवढं. म्हणून संतांनी सुद्धा हेच मागितले. तू जरी सकळ भुवनवासी असलास ना, तरी मला आता तुझ्याशी असा अनुभवाचा स्वाद मिळावा. मी देव तू ऐसे, मी देव तू देव मी भक्त ऐसे करी. दावी रूप मज गोपिका रमणा, आणि ठेवू दे चरणावरी माथा. पुसता सांगेन हित गुजमात, बैसोनी एकांत गुज गोष्टी. तुगा म्हणे यासी न लावी उशीर. माझे अभ्यंतर, तर हे अभ्यंतर प्रगट केलं आहे. जाणून या. त्याची सुरुवात काय, पहिलं चरण मला आठवलं नाही पटकन. नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. तसं तू सकळ भुवनवासी आहेस, पण आता मला ते रूप नको आहे तुझं व्यापक, ती स्थिती नको आहे, ते रूप नको आहे. नको ब्रह्मज्ञान. हे सकळ भुवनवासी हे ब्रह्मज्ञानच आहे, ब्रह्माचं स्वरूप वर्णन आहे. आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवाईसे करी. शेवटची करुणाष्टकातली मागणी आहे, सगुण साक्षात्काराची मागणी या श्लोकामध्ये. लक्षात घ्या. मला काय पाहिजे आता, दावी रूप मज गोपिका रमणा, ठेवू देव चरणावरी. पुसता सांगेन हित गुजमात, बैसोनी एकांत गुज गोष्ट. हा लीला व्यवहार मला पाहिजे, आणि या लीला व्यवहाराकरता साकार रूपात तू मला भेट दे. भेट दे रामदासी, ही शेवटची मागणी. म्हणून करुणाष्टक बळ ओढतान करायचं काम नाही, पूर्ण भक्तिप्रधान आहे. सगुण दर्शनाच्या अभिलाषेकरता आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी करुणेच्या रूपात तू त्यांनी देवाकडून मागून घेतलेल्या आहेत. सगुण साक्षात्काराकरताच पहिल्या अगदी ह्याच्यापासून मोह माया निरसी या मागणीपासून सगळ्या मागण्या, त्याचा शेवट कळस भेटी दे रामदास. मला त्या सगुण साक्षात्कारापर्यंत जायची इच्छा आहे. हे सगळं ठीक आहे, पण मला तहान भागत नाही रे. सगळी आई माझीच आहे, पण मला जेव्हा भूक लागती तेव्हा मला त्या स्तनाजवळ नेल्याशिवाय आणि त्याचं दूध मिळाल्याशिवाय माझी भूक नाही भागणार. नेत्रप्रेमानं आई मुलाला हसवते, सगळं ठीक आहे, पण हे सगळं जरी असलं, भूक लागल्यावर स्तनपान मिळालं तरच समाधान. आई सगळी आईच आहे, पण खास तृप्तीचा आनंद देण्याकरता लहान मुलाकरता दुग्धपान हा व्यवहार खरा आईचा आनंदाचा कळस आहे. भूक लागलेल्या स्थितीत सगळ्या इमारतभर नळ आहे, नळात पाणी आहे, मान्य आहे, पण तोटीशिवाय पिता येत नाही. तोटी पाहिजे.
नाही तर त्या गार नळाला हात लावून काही तुमची तहान भागणार नाही. पाणी नाही का त्याच्यात? आहे. तर नळ जलधरच आहे, सतत जलवास त्याचा आहे. अगदी पाण्यातून आलेला आहे तो नळ, गार आहे, बाहेरून ओला आहे, आतूनही गार आहे. पण तोटीशिवाय पाणी पिता येत नाही. नळ लागतोच त्याला, कॉक लागतो. तर सगळं साक्षात्कारी भक्ताचं समाधान सकळ भुवनवाशीमध्ये नाही आहे. म्हणून ते आज तुझ्याकरता ठीक आहे, पण मला काय पाहिजे? भेटी दे रामदासी. बस हा लीला व्यवहाराचा आनंद मला इथं पाहिजे. आम्ही इतके लांब चालत का येतो? पांडुरंग नाही का सगळीकडं? हे जेवढे सांगतात ना ते पण चालत येतात. वास्तविकतेने यायची गरजच नाही. पण समाधान नाही ना आल्याशिवाय. समाधानी असले तर काय जरूर आहे? मग समाधान कशात आहे? भेटी दे रामदासी. तर मी भक्त तू देवाईसे करी. बस. आणि हा आनंद मला पाहू दे डोळ्याने तुझं भरपूर रूप, दावी रूप म्हण, गोपिकार म्हण. तेव्हा आस्वाद्य आनंद, डोळे तुम्ही घ्यारे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. हा आस्वाद्य आनंद ससीम असला तरी विशेष आहे. मला आज एका भक्ताने विचारलं, साधना थोडी केलेला आमच्या रस्त्याने एक वेळ त्याचं थोडं 10-20 मिनटं प्रवचनसुद्धा झालं. तेव्हा बोलताना मोठ्या तोऱ्यात होता. ऐकलेल्या सगळ्या वेगवेगळ्या विषयाच्या विभागातलं ग्रास्पिंग झालं आणि त्याच्या आधारावर त्याला काही समजल्यासारखं वाटत होतं. पण आज म्हणलं, महाराज माझी भोंड जिरली 15 दिवस प्रवचन ऐकून, तर मी काय करावं? मी म्हणलं, शहाणा असशील तर हे जे बहुश्रुतता आहे, श्रुतिविपरीतपन्नत्व आहे, ते सोडून ध्येय आणि एका मार्गाचं प्रत्यक्ष आचरण कर. आणि कलियुगामध्ये अधिकार प्रकरणातून विचार केला तर अवघ्या वाटा झाल्या क्षीण. कली न घडे साधन, उचित विधिविधान, न कळे न घडे सर्वथा, भक्तिपंथ बहु सोपा. हे ऐकायला सगळ्याच मार्गाचं ऐकायला मिळतं. तेवढ्यापुरतं शब्दाच्या चातुर्यावर, शब्दभोगामध्ये त्यातलं काहीही पण तात्पुरतं पटतं. पण प्रॅक्टिकली समाधान मिळवायला, दुःखनिवृत्ती करता जर काही सुलभ असेल ना, तर हा भक्तिपंथ आहे, हा सगुण साक्षात्कार आहे. तर करुणाष्टकाचं शेवटचं सूत्र आपल्याला हे दाखवतं की समर्थ रामदाससुद्धा वाङ्मय जर काढलं तर ते स्वरूप संप्रदायाचे. त्या रामदासांचं खूप वेदांतावर सुद्धा चिंतन आहे. समासच्या समास वेदांत चिंतनाचे येतात. ज्ञानेश्वर महाराजांचं अमृतानुभवासारखा ग्रंथ कितीतरी ठिकाणी. पण सगळे शेवटी वशिष्ठांसारखा ज्ञानी योग वाशिष्ठ ग्रंथ ज्यांनी लिहिला, निजधामाला जाण्यापूर्वी ज्यांनी भगवंताचं ज्ञानदृष्ट्या गुरुत्व स्वीकार केलं, ते एकांतात जाऊन म्हणले, रामा बस तुझ्या या 3 रूपात माझ्या हृदयामध्ये नित्य निवास कर, माझं दुसरं काही मागणं नाही. आता वशिष्ठांसारख्यांचं ज्ञानाची ही अवस्था झाली. आस्वाद्य आनंदाकरता सगुणासारखा आनंद दुसऱ्या कशातही नाही. निर्गुण चिंतन हे साधन आहे जगत संबंध विच्छेदाकरता. अनित्य सृष्टीच्या अनित्यत्वाची धारणा होण्याकरता मदत करतो वेदांत. पण खरा आस्वादन आणि समाधानावर आरूढ करून जायचं, आरूढ व्हायचं असेल ते सगुण भक्तीशिवाय खरा आनंद नाही. अद्वैत ग्रंथ लिहिणारे मधुसूदन सरस्वती, त्यांचा हा श्लोक आपण रोज मंगलाचरणात म्हणतो. हा वंशी विभूषित करान हा जो श्लोक आहे, हा मधुसूदन सरस्वतीने लिहिलेला श्लोक आहे. आणि ते शेवटच्या चरणात ते म्हणतात, कृष्ण काय तुझ्याशिवाय
कृष्णात परम किमपि तत्व अहम न जाने. बस शेवटी मला या तुझ्या सगुण रूपाचंच पाहिजे. तर मोठे मोठे ज्ञानी अनुभवाच्या शेवटच्या शिखरावर जाताना या ज्ञानोत्तर भक्तीमध्ये गेले. तर हे सगुण दर्शन म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती आहे. हे सगुण साकार दर्शन हे नाही तिथं. हे जे अपेक्षित आहे ना आपल्याला इंद्रिय गोचर, हे नाही आहे. याच्या पलीकडं ते सगुण दर्शन आहे. दिव्य त्रिपुटी आहे. अपंचीकृत पंचमहाभूताचा आनंदाचा विग्रह, आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि तो आनंदाचा जो विग्रह आहे ना फार विलक्षण आहे. दिसायला तो सगुण साकार आहे, पण तो सार आहे. हे आसार आहे. त्रिगुण आसार, निर्गुण हे सार. आणि सार आसार विचार हरिपाठ. तर या पद्धतीनं हा लोण्याचा गोळ्यासारखं या सगळ्या सृष्टीतलं सगुण साकार, जे सदोष सगुण साकार आहे ते आसार, ते बाहेर कढ. याच्याकरता मंथन कर. या मिश्र भगवान जो जगामध्ये भरलेला आहे सर्वव्यापक रूपाने, त्याचं मंथन कर. आणि हे आसारूपी ताक बाजूला काढ. मंथोनी नवनीता तैसे घ्या अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. या दिव्य सगुणाच्या आनंदाकरता ही संत मंडळी इथं आली. सगळे निर्गुण साक्षात्कारी होते, कोणी कमी नव्हतं. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांना निर्गुणाचं तत्त्व कळून गेलेलं होतं. मी वासुदेव तत्वता म्हणणारे, हे विश्वची माझे घर, ऐसी मिची जयाची स्तर, किंबहुना चराचरा आपण दाहला, हे सगळं सांगणारे. पण शेवटी त्यांना समाधान जे झालं, या हरिपाठरूपी लोण्याच्या गोळ्यात ते रमवून गेले. समाधी संजीवन हरिपाठ, एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण. असं आहे. ज्ञानपूर्व भक्ती पण कच्ची आहे. पार सर्वव्यापक ज्ञान नसणाऱ्या 2 मिनिटाच्या प्रबोधनाच्या अभावामध्ये देवाशी जाऊन बोलणारे नामदेव सुद्धा कच्चे ठरवले. मग कोण पक्क आहे? या सगळ्यातून पलीकडे जाऊन जो सगुणात रमला तो पक्का. म्हणजे निर्गुणाशी विरोध पण करू नका. विरोधी व्हाल ना तर तुम्हाला सगुणही कळणार नाही. निर्गुणाशी अविरोध राहून, तत्व समजून, मंथन करून मग त्या दिव्य सगुणामध्ये जो रमला, तो ज्ञानोत्तर भक्तीतला जो महात्मा आहे तो खरा पूर्ण आहे. तेव्हा ज्ञानोत्तर भक्तीचं फार महत्त्व आहे. देशाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते. त्याला म्हटलंय प्रियो हि ज्ञानिनो इत्यर्था, अहम सच मम प्रिया. आता माझा तो प्रिय आहे याचा अर्थ प्रियतेचा व्यवहार त्याच्याबरोबर आहे, आणि प्रियतेचा व्यवहारही आहे. आणि त्या प्रियतेचा व्यवहार करताना मीच सर्वव्यापक आहे हेही त्याला कळलं आहे. आणि तरीसुद्धा आस्वादाकरता ज्यांनी मला सगुण केलं आहे. आणि असा जो ज्ञानोत्तर भक्त आहे, ही आपली सगळी वैष्णव मंडळी ज्ञानोत्तर भक्त आहेत, नुसते भक्त नाही. आपण अलीकडं जे पार्ट्या पाडतो भक्तियोग ज्ञानयोग, हे सगळं अलीकडचं भांडण आहे, त्याचा काही अर्थ नाही. पुढं भांडणच राहत नाही. तर ज्ञानोत्तर भक्तीचा आस्वाद काही वेगळाच असतो. त्याला त्याच्यासारखं होता येतं, हे लक्षात घ्या. तेव्हा त्याला त्याच्यासारखं होता येतं, हे लक्षात ठेवा. तर ज्ञानोत्तर भक्तीचा मुद्दा समर्थानं कळलंय म्हणून तर सकळ भुवनवाशी ही उपाधी दिली. म्हणजे त्याचं ज्ञानस्वरूप त्यांना कळलंय. मग आता काय सकळ भुवनवाशी आहे, मग परत साक्षात्कारात अडचण काय राहिली? तरीसुद्धा पाणी में मी न पियासी, मुही देखत आवत हसी. मग सकळ भुवनवाशी म्हणजे तो माझ्यात नाही का? मग माझ्यात असूनही मी दुःखी आहे, म्हणून माझ्यातला हा दुःखांश जावा
याकरता एकच करुणा कर, भेटी दे रामदासी. बस. तर आपण काही शब्दपंडित ग्रंथवाले लोक सकळ भुवनवाशीपर्यंतच जातात, पुढची भेटी दे रामदासीचं करुणा देवाजवळ मागत नाही. आणि त्यामुळं ते फक्त सकळ भुवनवाशीच्या चर्चाच करतात, अनुभवामध्ये तन्मय होत नाही. तर सकळ भुवनवासी हे तत्व सत्य आहे, पण दुःख विसरण्याकरता जास्त समर्थ काय, भेटी दे रामदासी असं आहे. ही भेट खरी दुःख विस्मृती करता जास्त. भेट फार महत्त्वाची, दर्शन नाही. दुर्योधनाला दर्शन होत होतं, पण ज्या प्रेमानं अर्जुनाला आलिंगन दिलं, भेट दिली, तशी भेट दुर्योधनाला कधी मिळाली नाही. म्हणून भेट हा शब्द गंभीरतापूर्वक आहे. दर्शनार्थानं तो अपूर्ण आहे. आपण दर्शनार्थानं कधी कधी भेट शब्द वापरतो. भेट वेगळीच आहे. तुम्ही दुसऱ्याच्या भेटीला आतुर असण्यामध्ये सुद्धा भेट नाही. भेट जेव्हा होत असते तेव्हा एकच ओढून येत नसतो. दृष्टीदर्शनानंतर दोघं एकमेकाकरता सुचलेले असतात, तेव्हा भेट होते. असं आहे. पंढरीच्या वारीचं वर्णन करताना पांडुरंग 4 भुजा धारण करून या संतांना भेटायला जातो, स्वागताला जातो. जितकी त्यांना आळंद देऊन पायी येताना तुम्ही भगवंताच्या भेटीची गरज आहे, तितकी भेटीची ओढ देवाला त्यांच्या भेटीची ओढ लागलेली आहे. खूप विचार आहे, लक्षात घ्या. तर या प्रकारची करुणा माझ्याकडे घे. मी तुझ्याकरता तयार आहे, पण तुलासुद्धा माझ्याशी तेवढं प्रेम होऊन तू माझ्याकरता धावून यावं. म्हणून धाव रे धाव आता ही करुणा मागितली आहे. आणि धाव रे धाव आतामध्ये प्रारंभ आहे आणि भेटी देमध्ये पूर्णता आहे. नुसतं धावून एकमेकाची भेट होत नाही, तर धावणं दोघांचं संपावं, तेव्हा भेट होते. तर करुणेचे जे विशिष्ट अँगल, मला येऊ न देणारे प्रतिबंध असणारे मायामोहाचं तू समाप्त कर. इथपासून धावरे धावा आता माझी मती शुद्ध कर, हे सगळे करुणेचे अँगल आहे. त्याचा शेवटचा कळस म्हणजे भेटी दे रामदासी. बस. तर ही अपेक्षा केलेली आहे. आपण देवाला किती जण भेटलो, तो देवाच्या धामाचं दर्शन केलं, देवाच्या धामातल्या पदार्थांचा स्पर्श केला, पांडुरंगाच्या चरणाचा स्पर्श केला. ते म्हणून सगळ्यांनीच भेट या पद्धतीनं सगून दिलं तर शक्य आहे का तिथं? पण अंतरंगात तरी तुम्हाला असा अनुभव आला का चरण दर्शन करताना की देवाने मला स्वीकारलं आहे? आणि ही कल्पनाच अष्टसात्विक भाव निर्माण करील. देव माझ्याकडं पाहतोय अशी तरी कल्पना येते का तिथं गेल्यावर? मला बऱ्याच लोकांकरता त्यांनी डोळे झाकूनच ठेवलेले. अनेकांपैकी एखाद्यालाच असा अनुभव होतो की देव माझ्याकडं पाहतोय, मी देवाला पाहायला आलोय, मला देव दिसतोय आणि देव मला पाहतोय. ही दृष्टी भेट, याला भेट म्हणतात. निदान दृष्टी भेट आहे का? शरीर भेट भौतिकदृष्ट्या अशक्य आहे, सगळ्यांना त्याला आलिंगन देणं अशक्य आहे. दृष्टीभेट संभव आहे की नाही? मग दृष्टीभेट तरी तुमची आमची होते का तिथे गेल्यावर? का फक्त वन वे ट्रॅफिकनं तुम्हीच त्याला पाहता? त्यांनी आपले तटस्थ हे ध्यान विटेवर. डोंगरे महाराज म्हणायचे, शेषशाही भगवान आपल्या मस्तीमध्ये डोळे झाकलेले आहेत. मग कधीतरी ती लक्ष्मी थोडे जोरात पाय दाबते तर किलकिले डोळे करून पाहतात का जोरात पाय दाबले म्हणून.
म्हणून आमचे संत म्हणतात दृष्टीभेट होण्याकरता हे 4 जणांना प्रार्थना करावी लागेल. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोही, वेगी आणावा तो हरी मद दिना ते उद्धरी, पाय लक्ष्मीची हाती तिसी यावे काकुड. आणि तुका म्हणे शेषा, या मऊ गादीवर देवाची झोप मोडू नये म्हणून शेषाची शय्या शांत आहे. पण जेव्हा भक्त तडफडतो तेव्हा हे 2 जण काम करतात. लक्ष्मी थोडे जोरात पाय दाबते आणि शेष थोडं वळवळ करतो. आणि मग भगवंताला वाटतं अरे काय भानगड आहे. आणि मग तो किलकिले डोळे करून पाहतो. आणि मग ही प्रार्थना पोहोचवली जाते. तेव्हा दृष्टीभेटीकरता सुद्धा या 2 माध्यमांची गरज आहे. तसं भगवत साक्षात्कारी संतांच्या माध्यमाची गरज आहे. हरिप्राप्ती करता धरावे संताचे ते पाय, तेणे साधती साधते तुटती भवाची बंधने. म्हणून देवाच्या स्वरूपस्थितीवरून लीला स्वरूपावर आणण्याचं केंद्र आहे भक्त. नाही तर देव काय काहीच नाही. अनंत अवतार हेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. आणि म्हणून पहिलं पुंडलिकाचं दर्शन करत जा. या पुंडलिकाचं दर्शन फार गरजेचं आहे. पुंडलिकाच्या भावार्था, पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलेगा. आणि त्याच्या इच्छेनं मग त्याच्याकरता हे तटस्थ डोळे नामदेवांचा आणि पुंडलिकाचा जर वशिला असला तर ते झाकलेले डोळे उघडतात. मला अजून तर काही नामदेव पायरी सगळ्यांना दर्शनाला बंद आहे, पण पुंडलिकाचं तेवढं उघडं आहे. पण किती लोक विधीमध्ये आधी पुंडलिकाचं दर्शन घेतात मग पांडुरंगाच्या दर्शनात जातात. नदीवर गेल्यावर गर्दी करणं वेगळं पुंडलिकाच्या दर्शनाचे, पण सहेतुक दर्शनविधीप्रमाणे इथं आल्यानंतर पहिलं पुंडलिकाची भेट आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन लक्षात घ्या. आणि इतर सतत जे इथं राहतात ना त्यांनी तर खरं दर्शन नामदेव पायरीचं दर्शन करावं, पुंडलिकाचं दर्शन करावं, नामदेव पायरीचं दर्शन करावं आणि मग देवळात जावं. मला आता व्यवस्थेच्या अभावामध्ये नामदेवाच्या पायरीवरून डायरेक्ट देवळात जायला आता रस्ता नसतो व्यवस्थेमुळं, पण पुंडलिकाचं दर्शन अजूनही करू शकतो आपण. फार बारी लागायच्या आधीसुद्धा पुंडलिकाचं दर्शन करून बारीला लागू शकतो, नामदेवाचं दर्शन करून बारीला लागू शकतो. तेव्हा भेटशिवाय आनंद नाही. तो संतांची भेट व्हावी, आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. दर्शनाचा वेगळा फलश्रुती लिहिली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला म्हणजे प्रवेश झाला, टिपरू अडकल्यासारखं. पण भेट झाल्यावर मोक्ष सायुज्यता जोडे अशी ताकद आहे. आता संत भेटीबरोबर शेवटचा कळस काय तर त्या सगुण साकार परमात्म्याचं भेट. आणि म्हणून कारुण्य कक्षेमधला हा शेवटची मागणी केलेली आहे, भेटी रे रामदासी. बस. आणि हे महत्त्व कळलं पाहिजे, सगुण साक्षात्काराबद्दलचं महत्त्व कळलं पाहिजे. म्हणजे या सर्वव्यापक केवळ शाब्दिक ज्ञानाची उपेक्षा तुकोबऱ्यांनी त्या अभंगात केली. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव आस्वाद्य आनंद मी भक्त तू देवाईसे करी. बस आस्वादाचा जो आनंद आहे तो त्याच्यात आहे. आणि म्हणून माझी ती इच्छा पुरी कर.
तर तुकाराम महाराजांचं हे करुणाभावच प्रार्थना आहे. वेगळेपणाने मी भक्त तू देवाईसे करी, दावी रूप मज गोपिका रमणा. उपाधी दिली गोपिका रमणा. गोपिकांना भेट मिळाली म्हणून गोपिका श्रेष्ठ आहेत बरं का. नुसतं दर्शन नाही झालं, रासलीलेमध्ये गोपिकांना भेट मिळाली असं आहे. या हाडामाशाच्या शरीराच्या भेटीचा त्याचा काही संबंध नाही, पण आपली दृष्टी व्यवहारात चालत असते. म्हणून अनेक गोपिकांना भेटलेल्या देवावर आपण वेगवेगळे अशुद्ध बुद्धीने आरोप करत असतो. देवाने आपल्यात मिळवण्यामध्ये सायुज्यतेचा विशेष आनंद आहे. आपण देवरूप आहो असं समजण्यामध्ये खरा आनंद नाही आहे. दोन्ही गोष्ट तीच आहे, पण एकामध्ये तुम्ही देवात सगळीकडं देव आहे आणि त्याच्यात मी आहे, सगळ्याकडं देव भरलेला आहे, माझ्यातही देव भरलेला आहे, हे आपण समजणं वेगळं आणि देवानी विशेष कृपेनं जीवाला आलिंगन देऊन अभिन्न करणं वेगळं. देवानी जीवाला अभिन्न करावं. जीवानी मी देवाशी अभिन्न आहे असं ज्ञान करण्यामध्ये आणि याच्यामध्ये अंतर दिसायला दोन्ही सारखं आहे. दोन्ही दिसते सारखी सारखी, पण वर्म जाणे तो पारखी. तर देवानी कृपा करून जीवाला अभिन्न केल्यावर मग खरी निश्चिंतता असते. या ठिकाणी यायचं आहे ते देवाच्या कृपेनं अभिन्नतेचा अनुभव घेण्याकरता यायचं. बुद्धीच्या कृपेनं नव्हे, शब्दज्ञानाच्या कृपेनं नव्हे. शब्दज्ञानाने किती वर्णन केलं तरी भूमिधर निगमासी वर्णवेना जयास. या आनंदाच्या तिथं त्यांचं मुखस्वाद नवत. या वेदांताच्या सगळ्या परिभाषा मौन होतात. वेद मौनावतो. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. भेटीच्या आनंदामध्ये देवाने स्वतःहून जीवाला अभिन्न करण्याचं जे आनंद आहे हे जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. त्याचं वर्णन होणारच नाही. अनिर्वचनीय ख्याती समजली म्हणजे ते कळेल असं नाही. हे देवानी त्याला अभिन्न करून घ्यावं. ते दोन्हीत फार अंतर आहे. दोन्हीचं वरचं स्वरूप अनिर्वचनीयच आहे, पण देवानी अनिर्वचनीयतेचा अनुभव द्यावा आणि आम्ही अनिर्वचनीय ख्याती समजून देवाला समजावं. दिसायला सारखं आहे पण असायला अंतर आहे. म्हणून संत मंडळी वेदांतात रमले नाहीत. वेदांती असूनही वेदांतात रमले नाही. समर्थ वेदांतीच आहे पण वेदांतात रमले नाहीत. वेदांती नसते तर सकळ भुवनवासी हे काय अर्थानुसंधाना व्यतिरिक्त म्हणलं आहे काय नुसतं म्हणायचं म्हणून. सकळ भुवनवासी हे स्वरूप काय आहे त्यांना कळलं आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म व्यापक आहे हे कळलं आहे, पण तरी करुणा मागतात. नको इथं मला समाधान नाही, भेटी दे रामदास. तर शेवटी संतांचा शेवट तिथं जातो. काय आहे, शब्दांनी हे सिद्ध करणं एक वेगळा भाग आणि याचा अनुभव घेणं एक वेगळा भाग. या शब्दांच्या आधारावर दोन्ही वादी एकमेक खंडन करतील. सगुणवादी निर्गुणांचं खंडन करतील, निर्गुणवादी सगुणांचं खंडन करतील आणि खंडन करणारे दोघंही ते दोन्ही अनुभवापासून थोडे अलिप्त असतील. मूळ ती जी स्थिती आहे ती अनुभवारूढ होणारी जी स्थिती आहे ती वेगळीच आहे आणि त्या स्थितीकरता करुणाष्टकाचा कळस देवाजवळ मागितला. भेटी दे रामदासी. बस. त्या जलचर जलवासी नेणती त्या जळासी निशिदिने तुझपाशी चुकलो गुणराशी भूमिधर निगमासी वर्णवेना जयाशी सकळ भुवनवासी भेटी दे रामदासी. तर सगळ्यात मोठी करुणा काय ठरेल तर देवाने स्वतःच्या कृपेनं जेही जानत सोई देहू जनाई जानत जानत तुम्ही होई जाई. तर त्याच्या कृपेनं हा आनंद तुम्हाला जेव्हा मिळतो. म्हणून बुद्धिजन्य ज्ञान आणि भगवद्दत्त ज्ञान वर्णन करणाऱ्याला फरक कळत नाही, पण अनुभवणाऱ्याला फरक कळतो.
बुद्धिजन्य ज्ञान पराभूत होतं. 2-4 डिग्री ताप आला तरी ते ग्रहण केलेल्या सगळ्या प्रक्रिया विसरून जातात. त्या बुद्धिजन्य ज्ञानातला भ्रम काढा आणि भगवद्दत्त ज्ञान पाहिजे असेल तर आधी त्याची कृपा होईल इतका संबंध स्वीकार करून त्याची भेट व्हावी आणि मग त्याच्या कृपेनंतर त्या भेटीच्या आनंदामध्ये जो अनुभव आहे तो भगवद्दत्त ज्ञान आहे. भेट कोण देतो? ज्याला भेटायचा असतो त्यांनी भेट द्यावी. जो भेटायला गेला त्यांनी भेट घेण्याकरता हात पुढं करण्यात भेट नाही आहे. ज्याला भेट मागायची त्यांनी भेट देण्याकरता हात पुढं केले की मग खरी पूर्णता आहे. म्हणून भगवंताला ती शेवटची करुणा मागितली, भेटी रे रामदासी. तर कारुण्याष्टकाचा हा शेवट सगुण साक्षात्काराच्या मागणीमध्ये झालेला आहे. बाकी सर्व करुणा तू करच, या मोहमाया निरसण्यापासून हित करावे, माझी मती सुधरावी, मला आपलंसं करावं, हे सगळे चरण तर आहेतच. पण त्याचा सगळ्याचा शेवट करुणाष्टकाचा भेटी रे रामदासी. बस मग आता आपला शेवटचा हाच भाग आहे महाराज. इथपर्यंत आपण आलोत. या प्रार्थनेनं तुम्ही भगवंताच्याकडं पाहून तुमचे डोळे पाणावले पाहिजेत. तुझ्यापर्यंत आलो, तुझ्या दर्शनाकरता असोस, एकदा माझ्या कृपा कटाक्षाने माझ्याकडं हा जीव निहालो. त्याची एक दृष्टी पडली, जसं संतांची दृष्टी संत बनवते तसं देवाचा कृपा कटाक्ष देव बनवून टाकतो. कृपा कटाक्षे निहाळिले आपल्या आपली बैसले. तर हा कटाक्ष त्याचा आपल्यावर पडला पाहिजे, याकरता वारी आहे. आम्ही त्याच्याकरता आलो, आमचं कर्तव्य आम्ही बरोबर केलं आहे. इतरांपेक्षा माया सोडून आम्ही आलो आहे. कुठंतरी मायेच्या क्षुद्रतेची आम्हाला जाणीव झाली आहे, हे ठीक आहे. पण याच्यात शेवट नाही. शेवट कशात आहे? हे परमात्मा, तू एकदा आमच्याकडं कृपादृष्टीनं न्याहाळ. जीव कृतार्थ. पुंडलिकाकडं पाहिलं, नामदेवांकडं पाहिलं. शेवटची चिरसमाधी देण्याकरता महाराज माऊलींच्या तरी फक्त शेवट हाताला धरून समाधीत बसवायचंच काम देवानी केलं. इथं तर सगळा सोहळाच देवानी पार पाडला. सगळ्या सोहळ्याचे करते नेते पांडुरंग. सगळ्यांकरता अनंत आसनं, जी 14 आसनं मांडली, त्या रांगोळ्या काढल्या, हा सगळा विधी देवानी भक्तांकडून स्वतःच्या अनुशासनात करवून घेतला, असं वर्णन आहे. आणि मग नामदेवांना आसनावर बसवलं आणि नामदेवांनी शेवटची नजरानजर भगवंताकडे केली आणि भगवंतानी नामदेवांच्या आतल्या चैतन्याला आपल्या डोळ्याच्या माध्यमातून आत घेतलं आणि मग नामदेवांचे डोळे मिटले. हे भाग्य फक्त नामदेवाचं. म्हणून भगवान स्वतःच्या वाणीनं महिमा सगळ्या संतांचे गायले, पण सगुण अनुभवामध्ये मी जे आश्वासनं दिलेत याचा अनुभवाचा साक्षीदार जर कोणी असेल तर लटके जरी असे नामयासी पुसा, आहे त्या भरवसा नामी माझ्या. याचा खरा साक्षीदार सगुण उपासनेचा नामदेव महाराज आहे. तर नामदेवांसारखं आपल्याला वारकरी बनता आलं पाहिजे. समर्थ रामासर उभं राहून सगळ्यांच्या कल्याणाची प्रार्थना करतात. तत्पूर्वी स्वतःला अनुभव देण्याकरता रामाच्या सगुण साक्षात्काराची प्रार्थना करतात. ते हे करुणाष्टक आहे. तेव्हा सकळ भुवनवासी भेटी दे रामदासी. एकादशीचा दिवस पूर्ण साधनेत घालवला असेल
तर आता सगळ्यासह घरी जाऊच नका. हा मोकळा देह गेला तर प्रारब्धानुसार काही काळ राहील, पण तुम्ही इथंच राहा. पांडुरंगाच्या नजरेसमोर राहा. अंतःकरण त्याच्या चरणावर ठेवा. अंतःकरण त्याच्या नजरेशी भिडवा आणि या प्रार्थनेनं व्याकुळ करा, देवा तुझ्याशिवाय मी आता राहू शकत नाही. तुमची अवस्था पाहून पुंडलिक आणि नामदेवराय या तटस्थ भगवंताला जाग करतील. अरे या भक्ताकडं बघ. आणि जेव्हा ते तुमच्याकडं डोळे उघडून पाहतील तेव्हा तुमची वारीची सफलता होईल, कृतकृत्यता होईल, प्राप्तव्यता होईल, ज्ञातव्यता होईल, पूर्ण कल्याण होईल. लक्षात घ्या. समर्थांच्या वशिल्याने समर्थांनी आपल्याकरता प्रार्थना केली, नामदेवांनी प्रार्थना केली. कल्याण करी रामराया, जनहित विवरी, कल्याण करी रामराया, अपराधी जन चुकतची गेले. देवा तू त्यांच्यावर कृपा कटाक्षानं पहा. आणि देव या सगळ्या भक्तांचा अधिकार नसला तरी एकादशीच्या दिवशी नामदेवानी धक्का दिल्यामुळं देव आपल्याकडं आजकालचा दिवस पाहायला उभे असतात, पाहत राहतात. पण ती अतिदिव्य अशी दृष्टी असल्यामुळं सामान्य जनता तिथपर्यंत जाऊनसुद्धा त्याला पाहू शकत नाही. एखाद्या प्रखर प्रकाशाकडं तो प्रकाश तुम्हाला प्रकाशित करतो, पण तो अतिप्रखर असेल तर तुमचे डोळे त्याला पाहू शकत नाही. तशी आपली अवस्था आहे. आपल्या डोळ्याची पावर वाढवली तर त्यांनी आपल्याला पाहिलेलं सुद्धा पचेल, नाही तर पाहिलेलं सुद्धा पचत नाही. असं आहे. तर ही डोळ्याची पावर वाढवण्याकरताच या बाकीच्या करुणा मागितल्या. या बाकीच्या करुणानं देव डोळ्याची कॅपॅसिटी वाढेल आणि मग ती वाढली या निश्चयापर्यंत आले. 14व्या श्लोकामध्ये उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी, सकळ भ्रमविरामी राम विश्रामधामी. ही डोळ्याची कॅपॅसिटी वाढल्यानंतर या तात्पर्यावर आले. आणि ही कॅपॅसिटी वाढल्यावर म्हणले, आता देवा तुझ्याच कृपेनं, जसं अर्जुन पावती देतो, तुझ्याच कृपेनं नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, तसं निरसी मोहमायाची कृपा झाली. आता या तात्पर्यावर मी आलो आहे, आता कृपा कर, भेटी रे रामदास. तत्प्रसादात ते सुद्धा तुझ्याच कृपेनं झाले, माझ्या साधनेनं नाही. आता मी स्थितोस्मी गत संदेह या लेव्हलवर आलो आहे. आता भेटी रे. का तर तू भेटी दिल्यावर काही सांगितलं ते ऐकाय इतकी माझी मनस्थिती जर असली तर उपयोग आहे. आता माझी मनस्थिती झाली. करिष्ये वचनम तव नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मया स्थितोस्मी गत संदेह करिष्ये वचनम तव. ही तयारी झाली. या तयारीच्या लेव्हलवर सकळ भुवनवासी भेटी रे रामदासी. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की, समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय. जय रघुवीर समर्थ.